इयत्ता 9वी विषय मराठी पाठ क्रमांक 13 थोडं आभार नियमन करूया या पाठाचा स्वाध्याय आपण अभ्यासूया। प्रश्न पहिला आहे, काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा। आदर मनात तुडुंब भरून असल्यास तो कृतीत सहजासहजी उतरतो। खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास उभय पक्षी अवघडलेपणा येतो, गहिरेपणा उन्हावून नुसती औपचारिकता उरते। मित्रमैत्रिणीने आभार मानल्यास आपल्या पाठीत एक सनसनीत धपाटा मिळतो आणि जादा आगाऊपणा केलास तर याद राख अशी धमकीही मिळते। लेखकाच्या मते आभार नियमन केल्यास त्या शब्दांमधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपून जाणार नाही। प्रश्न दुसरा आहे, पाठातील उदाहरणे शोधा। शब्दांशिवाय मांडलेले आभार, स्पर्शाने ऑपरेशनच्या गुंगीतून नुकताच बाहेर येणारा रुग्ण डॉक्टरांचा हात घट्ट धरतो। कटाक्षाने आईच्या आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्रमैत्रिणींकडे कृतज्ञतेने टाकलेला कटाक्ष। म्हणजे शब्दांशिवाय आपण स्पर्शाने आणि कटाक्षाने सुद्धा आभार मानू शकतो। त्याची ही 2 उदाहरणे पाठातील आपण घेतलेली आहेत। प्रश्न तिसरा आहे, चुकी बरोबर ते ओळखा। आभार आणि अभिनंदन या शब्दांत माणसं अनेकदा गल्लत करतात। बरोबर। भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते। चूक। मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो। बरोबर। आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे। बरोबर। प्रश्न चौथा आहे, कारणे लिहा। आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे, गाणे कळवले, हवे ते गाणे ऐकवले, पत्राची दखल घेतली, आभाराचे पत्र पाठवले। प्रश्न 5वा आहे, पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये शोधा। पहा, पहिलं वाक्य आपण पाठातून घेतलेलं आहे। साधं घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात। 2, तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच। 3, जन्मल्या जन्मल्या आईबापांचे आभार मानणारं कार्ड आणि वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट पोचवणाऱ्यांचे आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेले नाही। 4, किमान 3 सेकंद ज्यांनी आमचा चॅनेल पाहिला त्यांना कोटी कोटी प्रणाम। 5, थँक फॉर मॅरिंग, लग्न केल्याबद्दल मनःपूर्वक आभार। 6, उलट आम्ही सगळे एन्जॉय करतोय ना त्याच्या टॉन्सिल्स, सो वी थॉट तुम्हाला थँक्स द्यावेत। 7, पुन्हा असे फोन करत जाऊ नका हो, आम्हाला सवय नसतं टेन्शन येतं। अशा प्रकारे ही नमुना दाखल काही वाक्ये दिलेले आहेत। तुम्ही तुमच्या पद्धतीनं इतरही वाक्ये लिहू शकता। प्रश्न 6वा आहे, खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा। कॅप्शन अर्थात घोषवाक्य, टेन्शन ताणतणाव, आर्किटेक्ट वास्तुविशारद, ऑपरेशन शस्त्रक्रिया। प्रश्न 7वा आहे, खाली दिलेल्या शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। एक, सुसंस्कृतपणाचा कडेलोट, शिष्टाचाराचे पालन करणे म्हणजे सुसंस्कृतपणा असे आपण मानतो। या बाबतीत इंग्रज लोक आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असे काही लोकांचे मत आहे। ते जे जे करतात ते म्हणजे सुसंस्कृतपणा असे या लोकांना वाटते। इंग्रज लोक ज्याप्रमाणे उठता बसता थँक्यू म्हणतात त्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करणारेही सतत थँक्यू म्हणतात। थँक्यू म्हणणे हा सुसंस्कृतपणाचा अत्युच्च बिंदू आहे असे या लोकांना वाटते। या प्रवृत्तीलाच लेखिका सुसंस्कृतपणाचा कडेलोट असे म्हणतात। दुसरा हे शब्द इथं दिलेला आहे, घाऊक आभार, सर्व लोकांचे सर्व बाबींसाठी एकदाच एकत्रित आभार मानणे म्हणजे घाऊक आभार मानणे होय। आता आपण प्रश्न 8वा पाहूया। प्रश्न 8वा हा स्वमतावरचा आहे। पहा, त्याच्यामध्ये पहिला आपल्याला स्वमत दिलेला आहे, आभार मानणे या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा। याचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल। उत्तर, थोडं आभार नियमन करूया या पाठात लेखिका मंगला गोडबोले यांनी आभार मानणे या शिष्टाचाराविषयीचे विचार मांडले आहेत। आपण दैनंदिन जीवनात वावरताना अनेकांची मदत घेऊन आपली कामे पार पाडतो। प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या विविध लोकांवर आपली कामे पूर्ण अवलंबून असतात। कामाचे श्रेय, त्याचे फायदे आपल्यालाच मिळतात। खरे तर अनेकांच्या सहकार्यातून होणाऱ्या या कामाचे श्रेय इतरांचेही असते, पण त्यांना ते मिळत नाही। जर आपले काम अनेकांच्या सहभागातून होत असेल तर त्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना आपल्या मनात असली पाहिजे। शेवटी आपण
कोणतीही गोष्ट एकट्याने करू शकत नाही. अशा वेळी जे आपल्याला मदतीला असतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून आभार मानण्यात काहीच संकोच बाळगण्याचे कारण नाही. लेखिकेने या पाठात आभाराचा अतिरेक टाळला पाहिजे हा विचार मांडला आहे. योग्य त्या व्यक्तीचे योग्य त्या कारणासाठी आभार मानणे चुकीचे नाही, परंतु बऱ्याच वेळेस गरज नसतानाही आभार मानले जातात. आभार मानणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे असा लोकांचा समज झालाय. केवळ आपण शिष्टाचार पाळणारे आहोत, सुसंस्कृत आहोत असे दाखवण्यासाठी आभार मानणे योग्य नसते. शाब्दिक आभाराऐवजी स्पर्शाने, नजरेनेही ही कृतज्ञता व्यक्त करता येते. निर्मळ मनाने आवश्यक त्याच ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुसंस्कृतपणा आपण पाळला पाहिजे. त्याचा अतिरेक होऊ देऊ नये असे मला वाटते. आता स्वमताचा प्रश्न दुसरा आहे. पाठाच्या शीर्षकातून तुम्हाला समजलेला विनोद तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. उत्तर: थोडं आभार नियमन करूया. या पाठात लेखिका मंगला गोडबोले यांनी आभार मानणे या शिष्टाचारावर विनोदी पद्धतीने प्रकाश टाकला आहे. पाठाच्या शीर्षकातील भारनियमन हा शब्द विजेसंबंधी आहे. अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे ठराविक वेळी वीज बंद केली जाते. विजेची काटकसर केली जाते. शहरी असो की ग्रामीण भाग, दररोज 3 ते 6 तास वीज पुरवठा खंडित केला जातो. त्याचे अतिशय गंभीर परिणाम, त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्यामुळे भारनियमन या गोंडस नावाखाली कोणत्याही प्रकारची कायमस्वरूपी उपाययोजना न करताच शासन आपल्यावरती लादते. नागरिकांना ते सहन केल्याशिवाय पर्याय नसतो. या भारनियमनाचा संदर्भ लेखिकेने आभार मानणे या शिष्टाचाराशी लावला आहे. सुसंस्कृतपणाच्या नावाखाली आभार, थँक्यू, शुभेच्छा, सॉरी या शब्दांचा वारेमाप उपयोग केला जातो. गरज नसतानाही क्षुल्लक कारणासाठी आभार मानणे खरे तर हास्यास्पद वाटते. पैसे घेऊन काम करणारी इस्त्रीवाला, दूधवाला ते डॉक्टर, आर्किटेक्चर, वकील यांचे आभार मानण्याचा अतिरेक सर्वत्र दिसतो. लग्न करणाऱ्या मुलाचे लग्न केल्याबद्दल आभार मानले जातात. असाच विनोदी वाटणारा हा प्रकार आजूबाजूला सुरूच असतो. हे सर्व लक्षात घेतले तर आता मात्र आभाराचा अतिरेक झालाय. त्यामध्ये काटकसर करणे गरजेचे झाले आहे. विजेचा अपुरा पुरवठा व आभाराची मुक्त उधळण यामुळे दोन्ही ठिकाणी काटकसरीची आवश्यकता आहे. एकीकडे वीज कमी आहे म्हणून तिचे भारनियमन व आभाराचा अतिरेक कमी करण्यासाठी आभार नियमन गरजेचे आहे. तसा विजेचा वापर जपून करायला हवा, त्याप्रमाणे आभारही जपून मानले पाहिजेत. योग्य त्या ठिकाणी आभार मानले पाहिजेत, त्यामध्ये काही चुकीचे नाही, परंतु आभाराचा अतिरेक होता कामा नये हा संदेश देण्यासाठी या पाठाला दिलेले शीर्षक योग्य आहे. आज आपण या थोडा आभार नियमन करूया या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला. आता पुढील पाठाचा स्वाध्याय पुढील व्हिडिओमध्ये आपण अभ्यासूया. तोपर्यंत धन्यवाद.